मंडळी, सध्या बाजारामध्ये वेगवेगळी फळं दिसत आहेत. मात्र आता जसजसा ऋतू बदलायला लागतो तसतसे आपल्याला वेध लागतात, ते म्हणजे कलिंगडाचे. लालसर कलिंगड आपल्या सगळ्यांना आवडत असतात आणि मार्केटमध्ये ते सध्या खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मात्र हेच कलिंगड निवडत असताना योग्य आणि चांगल्या क्वालिटीचं कलिंगड आहे हे कापण्याआधी कसं ओळखलं पाहिजे, त्याच्याच काही टिप्स तुम्हाला ही माहिती पाहिजेत. त्यामुळे त्याचाच हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलिंगड विकत घेताना ते आतून लाल किंवा गोड निघेलच याची बरेचदा खात्री होत नाही. पण काही अशा सोप्या खुणा आहेत किंवा अशा काही टिप्स आहेत ज्याच्याने तुम्ही परफेक्ट कलिंगड निवडू शकता. त्याच्यासाठी टिप नंबर 1 ते म्हणजे पिवळा डाग तपासा. आता हा डाग कुठला, तर कलिंगडाच्या एका बाजूला जमिनीवर टेकलेला भाग असतो आणि त्याला फील्ड स्पॉट असं म्हटलं जातं. जर हा डाग गडद पिवळा किंवा नारंगी रंगाचा असेल तर समजायचं की कलिंगड नीट पिकलेलं आणि गोड आहे. जर हा डाग पांढरा किंवा हिरवट असेल तर ते कलिंगड कच्चं असण्याची शक्यता जास्त असते. नंबर 2 ते म्हणजे वजन करून पहा. कलिंगड हातात उचलून बघा. त्याच्या आकाराच्या मानानं जर ते जास्त जड वाटत असेल तर याचा अर्थ आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ते रसाळ देखील असणार आहे. हलकं कलिंगड आतून सुकलेलं असू शकतं आणि बेचव सुद्धा. नंबर 3 ते म्हणजे ठोकून आवाज तुम्हाला बघायचा आहे. कलिंगडावर बोटाने किंवा हातानं हलकं टॅप करून बघा. जर आवाज पोकळ किंवा खोल येत असेल तर कलिंगड पूर्णपणे पिकलेलं असतं. जर आवाज दबलेला किंवा असा जड येत असेल तर एकतर ते कच्चं आहे किंवा जास्त पिकून खराब झालेलं आहे. त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे आकार आणि रंग सुद्धा तुम्हाला बघायचा आहे. कलिंगड निवडताना त्याचा आकार हा समान असला पाहिजे. त्यावर कुठल्याही प्रकारचे कापलेले डाग किंवा उंचवटे नसले पाहिजेत. त्याचा रंग गडद आणि मॅट आहे की नाही तेही चेक करा. खूप जास्त चमकणारं कलिंगड सहसा कच्चं असतं. नंबर 5 ते म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे वेबिंग किंवा जाळीदार खुणा कलिंगडावर कधी कधी तपकिरी रंगाच्या किंवा कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसून येतात. त्यालाच वेबिंग असं म्हटलं जातं. या खुणा जितका जास्त तितकं ते कलिंगड जास्त गोड असतं, कारण याचा अर्थ मधमाशांनी फुलांचे परागीकरण जे आहे ते नीट केलेलं असतं. नंबर 6 कलिंगडाचा देठ सुद्धा तपासायचा आहे. कलिंगडाच्या देठाचा भाग हा त्याच्या परिपक्वतेचा सर्वात मोठा पुरावा असतो. वाळलेला देठ जर असेल, कलिंगडाचं देठ जर सुकलेलं किंवा तपकिरी रंगाचं असेल तर याचा अर्थ आहे ते वेलीवर पूर्णपणे पिकलेलं आहे, मगच ते तोडलं गेलं पाहिजे. मात्र जर देठ अजूनही हिरवा असेल तर ते कलिंगड लवकर तोडलं गेलं असावं, त्यामुळे ते आतून कच्चं किंवा कमी गोड निघण्याची सुद्धा शक्यता आहे. नंतरचा मुद्दा आहे नर की मादी कलिंगड, ते सुद्धा ओळखता आलं पाहिजे. हो, शेतकरी आणि अनुभवी लोक कलिंगडाचे 2 प्रकार सांगतात. त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे लांबट आकाराचं. हे शक्यतो मेल कलिंगड मानलं जातं. हे आकारानं थोडं लंबगोलाकार म्हणजे ओव्हल शेपमध्ये असतं. हे कलिंगड जास्त रसाळ आणि वॉटरी असं मानलं जातं. दुसरं आहे ते म्हणजे गोल आकाराचं कलिंगड. हे पूर्णपणे गोल असतं. हे कलिंगड तुलनेनं जास्त गोड असतं. तुम्हाला खूप गोड कलिंगड हवं असेल तर नक्की गोल कलिंगड निवडा. त्याला फिमेल कलिंगड असंही म्हटलं जातं. सो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे 2 प्रकार त्यांनी केलेले आहेत. यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रंगाची चमक सुद्धा तुम्हाला कलिंगडाची तपासायची आहे. बाहेरून खूप चमकणारं कलिंगड पाहून आपण बरेचदा भुलतो, पण वास्तव कसं असतं की मॅट किंवा डल कलरचं जे कलिंगड आहे हे बाहेरून जरी निस्तेज दिसत असलं किंवा मॅट फिनिशमध्ये दिसत असलं तरी ते नीट पिकलेलं असतं. जास्त चमकणारं कलिंगड सहसा अजून पूर्ण पिकलेलं नसतं, त्याला थोडा काळ पिकायची गरज असते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. नंतर आहे ते म्हणजे कलिंगडाचा वास घेऊनही तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता. जर कलिंगड नैसर्गिकरित्या पिकलेलं असेल तर त्याच्या देठाच्या बाजूनं एक गोड किंवा ताजा असा सुवास येतो. जर कोणताही वास येत नसेल किंवा आंबट वास येत असेल तर अशा प्रकारचे कलिंगड घेऊ नका. लास्ट बट नॉट लिस्ट, शुगर स्पॉट्स. कधी कधी कलिंगडावर रंगाचे गडद डाग किंवा साखरेसारखे ठिपके असतात. याला शुगर स्पॉट्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय, तर कलिंगडातील नैसर्गिक साखर बाहेर झिरपते. जे कलिंगड अतिशय गोड असतं त्यांच्यावरती या खुणा दिसून येतात. आता या सगळ्या कलिंगड घेण्याच्या दरम्यान किंवा घेण्याआधीच्या टिप्स तुम्हाला सांगितल्या. मग आता कलिंगड घेतलं तर साठवण्याच्या पण काही टिप्स आहेत. त्यामध्ये नंबर 1, कलिंगड कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये नेहमी ठेवताना क्लिंग पेपर म्हणजे प्लास्टिक रॅप करून ठेवा, जेणेकरून त्याचा ताजेपणा टिकून राहील आणि फ्रीजमधील इतर पदार्थांचा जो वास आहे तो सुद्धा त्याला लागणार नाही. तर मंडळी, या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या कलिंगड घेताना जर तुम्ही अगदी विचारपूर्वक घेतल्या तर अजिबात तुम्हाला पैसे तुमचे वाया जाणार नाही. योग्य ते परफेक्ट असं फळ जे आहे ते तुमच्या घरी येईल. आणि मला असं वाटतं मॅक्झिमम लोकांना कलिंगड हे खूप आवडत असतं आणि अगदी उन्हाळा आता होळी संपल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं ऋतू परिवर्तन होणार आहे आणि कलिंगड हा एक असा फॅक्टर आहे की ज्यामध्ये भरपूर पाणी असतं. सो हायड्रेशन
तुमच्या बॉडीमध्ये राहण्यासाठी सुद्धा कलिंगड खूप 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 महत्त्वाचं असतं. एकंदरीत तुमच्या फेससाठी, स्किनसाठी, अगदी केसापासून नखापर्यंत कलिंगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे हे कलिंगड निवडताना योग्य निवडा, म्हणजे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि एकदम पैसा वसूल खरेदी तुम्ही करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.